हाय मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आता मी आहो आणि माझा मुलगा तिघं आम्ही चालले ते रानात वापा ओढायला। आम्हाला टाकायचे मका। 2 दिवस झाले ते पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की पाऊस चाललेला आहे तर मका पेरणी करून घ्यावा। तर मका पेरणी झालेला आहे मित्रांनो। आता वापा ओढायचे आणि दगड जे शेतात दगड आहे, मोठा मोठा दगड आहे ते उचलायचे, त्यामुळे आम्ही आता चाललेत आहे। आणि आता वाजलेला आहे संध्याकाळीच्या 5 वाजलेला आहे। दुपारचा पाऊस थोडा आलता, त्यामुळे आत्ता आम्ही तिघं चालले ते रानात। तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा। चला तुम्हाला दाखवते कोणत्या रानात आम्ही चाललेलं आहे। एक गुड न्यूज आहे तर तुम्हाला सर्वांना सांगते। कुठं चाललंय बाळा? रानात। होय। आणि टॉमी काय करतोय? टॉमी काय करतोय बघ, काय करतोय? नवीन रानात चाललोय। नवीन रानात। मित्रांनो, तुम्हाला गुड न्यूज सांगायचं होतं पण माझ्या आधी शिवांश सांगितलंय, तर चला तुम्हाला दाखवते। आता तर आम्ही तिघं चालले ते, हे बघा पुढं आहू आहे ते आणि माग मी। तर चला बघूया काय गुड न्यूज आहे, तुम्हाला सर्वांना सांगते। आणि वातावरण तर खूपच भारी झालेलं आहे, एकच नंबर। तुम्ही बघत असाल वातावरण कसं काय मस्त। मित्रांनो, रान केलंय कोण? ट्रॅक्टरनी। होय। कोणी बोलावलं? ट्रॅक्टर कोणी बोलायला होता? पप्पानी। होय। अरे मम्मी, तो काय सांगू मित्रांनो तुम्हाला, तो एवढं म्हणजे खुश आहे ना, काय सांगू तुम्हाला। सांगायचे चला, मी नाही आहो सांगणार आहे। आहोचे तोंडाने ऐका काय झालंय, कसं काय गुड न्यूज काय आहे तुम्हाला सर्वांना सांगते मित्रांनो। तर असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा। तर मित्रांनो, काय गुड न्यूज आहे? हा, काय म्हणते मित्रांनो तू? काय गुड न्यूज आहे? मित्रांना सांगितलंय की गुड न्यूज आहोच्या तोंडाने ऐक, म्हणजे आपण एवढ्याच दिवसांनी पहिल्यांदाच आम्ही काहीतरी लावायला चालले ते आहो सांग। बेड काढून मित्रांनो ऊस लावायला चाललंय। तर मित्रांनो, नाही खोटं बोलतोय तुम्हाला। तर खरं सांगायचं झालं तर आम्ही पहिल्यांदाच 1 2 3 दोन वर्षांनी, है का नाही, 2 वर्षांनी लाल लाल असे टोमॅटो लावायला चाललंय मित्रांनो। त्यासाठी हे बेड काढलेले दिसत आहेत तुम्हाला। नवीन रान, नवीन सगळं, नवीन रान, नवीन म्हणजे आपण पिकं काढायला चाललेलो आहोत पहिल्यांदाच। की टोमॅटो आम्हाला लावायचे भरपूर 3 वर्ष झालं असेल की आम्ही टोमॅटो लावलेले नाही। लावत नव्हते, म्हणजे 3 वर्ष झालंय लावलेलं होतो, मग आता परत लावायचे, त्यामुळे म्हणजे हेच गुड न्यूज आहे मित्रांनो। तर तुम्हाला कसं वाटते आता तुम्ही सांगा की हे जे आता सीजन चाललेलं आहे, हे सीजन मध्ये टोमॅटो लावाव की नाही लावाव, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। हे बघा, जावा तुम्ही सांगा। नाही ती बेड अजून। तर मित्रांनो, मला एकच म्हणायचे आहे की तुम्ही नक्की सांगा की हे जे सीजन आहे, हे सीजन मध्ये जर टोमॅटो लावलं तर आम्हाला फायदा होईल की नुकसान होईल, नक्की कमेंट करून सांगा। आणि जे आपले शेतकरी भावा आहेत त्यांना तर जास्तच नॉलेज असेल, जास्तच माहीत असेल, तर त्यांना मी विचारते। आणि ज्यांना जर माहीत असेल की कोणत्या सीजन मध्ये टोमॅटो लावायचं फायदा होतात तर नक्की सांगा। तर आम्ही आता लावले, हे बघा आता बेड काढलेला आहे। पल्लीकडे जे रान दिसतंय या मित्रांनो, ते रान मध्ये आम्ही लावणार आहे मका गुरणसती, आणि हे रानात आम्ही लावणार आहे टोमॅटो। तर चला तुम्हाला पल्लीकडचे रान दाखवते कसं आहे। गुरांचं पण भागायलाच पाहिजे ना मित्रांनो, म्हणजे त्यांच्यासाठी पण मका लावलं तर चांगलं आहे। तर जसं पाऊस पडला तसंच आवडणी ट्रॅक्टर बोलवून मका पेरून घेतलेला आहे, बघू शकता। हे रानात आहे मका आणि हे रानात आता आम्ही लावणार आहे टोमॅटो। तर बघू आता काय होतंय, नशिबात आला तर आला, गेलं तर गेलं। तर चला मित्रांनो, आता हे जे आपले शेतात मोठे मोठे दगड आहेत ते उचलून टाकूया। आणि इकडं मी दगड उचलते आणि तिकडं आहो काय म्हणतात ते, वापा आवडतं ते। तर चला तुम्हाला दाखवते, आधी दगड टाकू द्या।
हळूहळू दगड आहे मित्रांनो शेतात. अहो काय करताय? आता सरी ही बेड म्हणलं व्यवस्थित करून घ्यावं, कारण की ह्याच्यावर खत टाकावं लागेल, वर खत टाकावं लागेल. लय ह्याला खर्च आता केले, पण खर्च कुठनं करायचा हे महत्वाचा प्रश्न पडलाय. आता मित्रांनो ह्याच्यावरती ओढून घेणार मी असं, आणि ह्याच्यावरती शेणखत आधी घरचं आणून टाकणार. शेणखत आहे, शेणखत टाकले वर खायचं नंतर बघू. आणि ह्याच्यावर मस्तपैकी टमॅटो लावतो. टमॅटो जर आला तर तुम्हाला लाल लाल टमॅटो असे खायला घालणार मित्रांनो. तर मित्रांनो हे बेड वाढताना लय ताप होते, कारण की नवीन माती भरली, नवीन रान आहे का नाही. ते पण गुड न्यूज होता, पण तुम्ही समजू शकता मित्रांनो, कारण की तुम्हाला एक सांगू का, ह्याच्या आधी आहे ना भरपूर कमेंट येत होतं की दादा तुम्हाला शेत किती आहे, शेत किती आहे. तर आम्हाला एवढं शेत नाही आहे, म्हणजे जेवढं तुम्ही समजताय. आम्ही दुसऱ्याच्या सांगा काय. मित्रांनो आमचं शेत लय नाही, 2.5 एकर आहे, पण दुसऱ्याचं वाट्याने घेतलेले आम्ही एक 3-3.5 एकर. म्हणजे थोडक्यात आमच्याकडे आहे आमचं घरचं आणि ते मिळून 5 ते 6 एकर शेत. आणि करवैया म्हणजे काम करणारे किती लोक आहेत? 3. तर सगळं बघावं लागतंय. आणि माझ्या आणि आईपेक्षा अहो जास्तच काम करतं शेतात. तर इकडं आता बेड वडतं, ते म्हणजे वापा वडतात ना, बेड काय म्हणतात, बेड वरती वरते त्याची पाऊस दिवसा हात वरता येत नाही. हो मित्रांनो, आणि काय माहिती पावसाचं काय गॅरंटी नाही आहे. आता मका तर पेरणी झालेला आहे, मका टाकून झाले ते, पण येणार आहे की पाऊस आला तर लय भारी होईल, भरण्याचं टाइम थोडा वाचेल नाही का. आणि आता बघा वापा इकडं बघा, इकडं ओढून झालेला आहे आणि राहिलेला आहे 2च बेड राहिलेला आहे ओढायचं. तर अहो ओढतं ते मित्रांनो, हे बघू शकता. आणि अंधार पण व्हायला लागले, भरपूर दिवस झाले. आणि इकडे बघू शकता तुम्ही दगड उचलून ठेवलेला आहे तिथं, आणि काही दगड इकडे टाकलेला आहे, आणि बरेच दगड आहे मित्रांनो. हळूहळू एक दिवसात तर काही होणार नाही, हळूहळू सगळं आपला दगड येचून घ्यायचे. तर आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटले नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचे ब्लॉग आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नको मित्रांनो. नक्की सांगा की जे आता हे सीझन चालू आहे, हे सीझनमध्ये टोमॅटो लावलं तर फायदा होतात की नुकसान होतात, नक्की सांगा ना. मग काय मित्रांनो. आणि मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही घरी जाणार आहे, कारण की अंधार पण व्हायला लागलेत आणि घरी पण कामं आहे ते. आणि ज्यांच्याकडे पाऊस आहे त्यांना तर बरं वाटत असेल, ज्यांच्याकडे पाऊस नाही आहे देवा लवकरच लवकर त्यांच्याकडे पाऊस होऊ द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. UP अँड महाराष्ट्र लव जोडी कपलला सपोर्ट करा. बाय बाय.